दरम्यान या पूल दुर्घटनेनंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। 15 मिनिटात जवळपास 250 लोक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। पूल कोसळल्यानंतर 55 लोक वाहून गेल्याचे त्यांनी सांगितलं। हा जे पूल आहे आपला, याच्यावर कुठल्याही प्रकारच्या व्हेकल वगैरे आपण अलाउ करत नाही, सर्व बंदी आहे। हा वॉकेबल पूल आहे आणि याच्यावर कशा पद्धतीने लोक गेले, काय गेले, त्यासाठी आम्ही एक आता कमिटी स्थापित करतोय। आम्ही आता एक कमिटी गठीत केलेली आहे। त्या कमिटीचा हा 2 काम असणार आहे। एक, प्रशासनाच्या वतीने काही चुकलं आहे, ग्रामीण भागात तर ग्रामीण भागात शहरी भागातही पावसाचा कहर पाहायला मिळतोय। वाशीतील प्लाझा सोसायटीची भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। भिंत कोसळल्याने टेम्पोचं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी मात्र झालेली नाही। भिंत कोसळल्यानं झालेल्या नुकसानीची दृश्य विनायक पाटील आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। विनायक, तो आपण पाहतो दृश्य की नवी मुंबई पनवेलमध्ये आहे ते सकाळपासून पावसानं आहे ती सुरुवात झाली आहे। मात्र आधीमध्ये मुसळधार पाऊस हा बरसत आहे। याच्यामध्ये आपण पाहिलं की वाशी हायवे लगत जी वाशी प्लाझा म्हणून जी सोसायटी आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, त्या कमर्शियल कॉम्प्लेक्सची भिंत आहे ती कोसळलेली आहे, ती दबलेली आहे। त्यामुळे या भिंतीच्या बाजूला जी काही वाहनं लावण्यात आली होती, 2 व्हीलर 4 व्हीलर, ती याच्यामध्ये दबली गेली जाताना पाहायला मिळते। अनेक 2 व्हीलर गाड्या आहेत त्याच्यावरती आहे ती भिंत पडलेली आहे, तर टेम्पो या ठिकाणी तो पडलेला आहे पूर्णपणे। आणि ही परिस्थिती आपण पाहतो की शहरामध्ये सकाळपासूनच पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि संपूर्णपणे ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे कदाचित संध्याकाळी सुद्धा या पावसाचा जोर अजूनही वाढण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।